श्रोते हो, नमस्कार. आजी कुटुंबाचं आगळ. लेखक महेंद्र कदम. जन्म 1972. मराठीचे अभ्यासक आणि लेखक. त्यांची मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान, कवितेची शैली ही भाषाविषयक पुस्तके, कादंबरी, सार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान ही समीक्षेची पुस्तके, धूळ पावलं ही कादंबरी, मेघवृष्टी अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादन, तो भीतो त्याची गोष्ट हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. कवितेची शैली या पुस्तकास 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार मिळालेला आहे. ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून घडते. मानवी नातेसंबंध, त्यातील सुरक्षितता, त्यांचे परस्परावलंबन आणि या सगळ्याचा आधार असणारी कुटुंब प्रमुख आजी. आजी म्हणजे जणू कुटुंबाची आगळ. ग्रामीण घरांची रचना, ग्रामीण जीवनशैली यांवर पाठात प्रकाश टाकला आहे. कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे. त्या काळातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा अशा अलीकडील काळात दुर्मिळ झालेल्या गोष्टींचे वर्णन पाठात वाचायला मिळते. ग्रामसंस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामसंस्कृतीचे महत्त्व जाणण्याचा संदेश प्रस्तुत पाठातून मिळतो. माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची. नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण. ताठकणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना, अंगात चोळी आणि हिरवं लाल अशी 2 रंगांची 9वारी इरकल लुगडी, कपाळवरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते. आमच्या घरी एक गावरान गाय होती. तिला आम्ही कपिली म्हणायचो. एकाआड एक वेताला तरी खोंड ती नक्कीच द्यायची. त्यामुळं दावणीला कायम कपिलीचीच बैलं असायची. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोट्यात. गाईनं पाना सोडला की वासरू आखडायचं न चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं न ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं. तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं. तिथंच संपून घरात यायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली की म्हातारी ढाळजतनं सोप्यात अवतरायची. तिथंच बसून राहायची. हातातील माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची. कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. 4 घरच्या 4 सुना नांदायला आल्या. त्यांचा कुणाचा भरोसा द्यायचा? कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही, म्हणून आम्हाला गोट्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथंच बसण्याचं आणखी एक कारण होतं. आमची आई थोरली होती. आपण बसून जावांना काम लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायची हे सगळं ठरलेलं असायचं आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदललं जायचं
प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष. येत नसेल तिला ती शिकवायची, पण कामातनं कुणाची सुटका नसायची. भाकरी करपल्या की करणारींना लाकोली, सरपण नीट नसलं की गड्यांची फजिती. स्वयंपाक झाला की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची. आजी पुढं सरकायची न आमची आई जेवायला वाढायची किंवा कुणी काकीही. पण वाढतानाही आजीचा जागता पहारा. धपाटे घालू घालू खाऊ घालायचं, कुणाला खरकटत ठेवू द्यायचं नाही. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. 10च्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाळजत येणार. बसता बसता झोपी जाणार, पण झोप भारी सावध. कुठंही खुट्ट झालं की आजी तट्ट जागी, कॉनसा घेऊन पुन्हा डोळं झाकणार. झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळ शिवायचा असो, शेंगा फोडायचा असो की धान्य निवडायचं असो, सगळ्या मिळून एकमेकींची कामं करायच्या. गल्लीतल्या बायका येतानाच कामं घेऊन यायच्या. गप्पा व्हायच्या, सासूरवास, जाच अशा सगळ्यांच्या चर्चा. आमची ढाळच म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. तर सगळ्या बातम्या तिथं यायच्या. त्यांची शहानिशा व्हायची न मग त्या गावभर जायच्या. कडूसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली की म्हातारीची ढाळ सुटायची. माणसं ढाळजत बसायची. रात्री 8च्या दरम्यान ढाळजचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही 6 फुटांची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं, समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. ही आगळ म्हणजे दरवाजाचं, पर्यायाने वाड्याचं भरभक्कम संरक्षक कवच होतं. दुपारी एकदा आगळ टाकली की उन्हाचं, सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची. तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजत, पडवीत, सोप्यात कुठंही आम्ही बैठे खेळ खेळायचो. चिंचोके, गजगं, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळचुळ मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ असायचे. तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विटी दांडू, भोवरं बनवीत बसायचं. भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं. मधनंच हुक्की आली की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची. तरवडाच्या वाळल्या शेंगांना छिद्र पाडून बाभळी काट्यात ओवायच्या. काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या. ज्वारीच्या ताटांच्या बैलगाड्या बनवायच्या. तालमीतली लाल माती आणून बैलं बनवायची. कधी गोल गोटे आणून ते घडत बसायचे आणि त्यांच्या छान छान गोल गोट्या बनवायच्या. मग सगळ्यांचा डोळा चुकून हळूच सटकी मारायची न गोट्या खेळायला जायचं. तिथंच कुरीचा डाव रंगायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारखं वडाच्या पारंब्याला लोंबकळत राहायची. झोका खेळायची. उतरताना पारंब्याच्या शेंड्यांना फुटलेली पिवळी पालवी शेव शेव म्हणून खायची. देवळात जायची. घंटी वाजवून म्हाताऱ्यांची झोपमोड करायची. एखाद्या भर दुपारी मग तिथनंच मोर्चा विहिरीकडे वळवायचा. मनसोक्त पोहायचं, शिवणापाणी खेळायचं. मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लागायची. कंटाळा आला की ओल्या अंगाने तिथंच मातीवर लोळत पडायचं. चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या. थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. लाल डोळं आणि पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं.
असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारत होतं. गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचांचा तोर, उंबरं, ढाळं, काटाड्यावर भाजलेली कणस, गहू ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेण्या, कलिंगडं, शेंदाडं, करडीची पात्रची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताटं, कवटं, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्यांची उकड, हुलग्याचं माडगं, असा सगळा रानमेवा पोटात जात होता. आम्ही वाढत होतो, भांडत होतो, पुन्हा एकत्र खेळत होतो. ढाळजत आजीच्या धाकात अभ्यास करत होतो. आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो. आगळ.